राज्यातल्या सर्व योजना बंद करेल, जसं उद्धव ठाकरेंनी बंद केल्या होत्या. 15 योजना बंद केल्या होत्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. मला वाटतं याचा हा दौरा आहे. या दौऱ्यातनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी शासन येण्याकरता आणि पुन्हा या निवडणुकीत बळ मिळेल. इथल्या नेतृत्वावरती विश्वास नाही म्हणून जे आहे ते अमित शहा वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत, अशा पद्धतीची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. असं आहे, अमित शहा सारखे संघटन कौशल्य असलेले आणि जिंकण्याची उमेद निर्माण करणारे एक आमचं एक मोठं ऊर्जास्त्र आहे. आणि अमित भाईच्या जेव्हा प्रवासामध्ये आमची संघटन शक्ती अजून जोरात कामात लागतं, त्यांची भीती जयंत पाटलाला वाटतं, याची भीती काँग्रेसला वाटतं. जेवढ्या वेळा अमित भाई येतात तेवढ्या दिवसाकरता यांची घाबरगुंडी उडतं की अमित भाई नवीन काय सांगून जातील महाराष्ट्र भाजपला, काय नवा मूलमंत्र देतील. त्यामुळे यांची घाबरगुंडी होते आणि त्यामुळे यांना झोप लागत नाही 2-2, 3-3 दिवस. म्हणून हे असे विधान नरेटिव्ह सेट करतात. जेवढे काही भूकंप व्हायचे तेवढे होऊन गेले. आता एकच भूकंप आहे जो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड ताकदीने सत्तेमध्ये येईल. त्या भूकंपाचे हादरे अनेक वर्षापर्यंत उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटलाला लागतील. कालच्या बैठकीमध्ये नाही, उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचं संघटन मजबूतच आहे. मागच्या वेळी किती 98,000 मतांनी मागे राहिलो आहे. महायुतीपेक्षा म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा आमचे मतं किती मागे आहेत? 98,000 मतं मागे आहे. आम्ही 1 लाख सुद्धा मतं मागे नाही आहेत महाविकास आघाडीपेक्षा महायुती लोकसभेमध्ये. त्यामुळं इथे मोठा पार्टी बेस आहे, महायुतीचा बेस आहे आणि सर्वात मोठं यश हे उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. निश्चितपणे या दौऱ्याचा खूप मोठा ऊर्जा या महाराष्ट्राला, या उत्तर महाराष्ट्राला मिळेल. महाराष्ट्राची आढावा बैठक होते. खडसे महत्त्वाचे नेते उत्तर महाराष्ट्रातले, गणपती नंतर त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलं जाईल असं फडणवीस बोलले होते. आजच्या बैठकीमध्ये तसं काही नियोजन आहे का? त्यांच्यावर चर्चा काही होणार आहे? ऑलरेडी देवेंद्रजी माननीय खडसे साहेबांशी बोलले आहे, मी बोललेलो आहे. खडसे साहेब योग्य विचार करतील. त्यांनी ठरवायचं आहे की आता पुढं काय करायचं. आम्ही बोललेलो आहोत, आम्ही सकारात्मक आहोत. राज्यातनं विरोध आहे असं त्यांचं म्हणणं. काही राज्यातनं विरोध नाही. मी सकारात्मक आहे, देवेंद्रजी सकारात्मक आहे, सारे सकारात्मक आहे आणि बोललो आहे आम्ही. खडसे साहेबांनी निर्णय घ्यायचा आहे. कालच्या बैठकीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 150 जागा भाजपने लढवावी अशा पद्धतीची मागणी जे अमित शहांकडे कोणी केली? भाजपसलेच काही प्रमुख नेत्यांनी केली. कोणी केली? बातम्या आहेत बैठकीमध्ये केलेली आहे. असं बैठकीत 4च लोक होतो. कोण करणार आहे? महायुतीच्या जागेचा निर्णय महाराष्ट्राच्या नेत्यांनी करायचा आहे. अमित भाईची बैठक त्याच्यासाठी नाही आहे. अमित भाईची बैठक महायुती आणि संघटन कौशल्य करता आहे. अमित भाईच्या समोर हा विषय चर्चेला आला नाही. हा विषय तिघांनी बसून करायचा आहे. किती जागा? आमची चर्चा एकदम 80-90% जागावर पूर्ण झाली आहे. देवेंद्रजी तर अमित शहा यांच्या दौऱ्याची मवियाला भीती वाटतेय अशी टीका आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे.